नमस्कार मंडळी, आज आपण करणार आहोत 4 प्रकारचे अगदी सोपे असे चॉकलेटचे मोदक। दिसायला बघा किती सुंदर दिसतायत। मी इथे व्हाईट चॉकलेटचा जो अर्धा बार असतो तो घेतलाय। त्याला छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आणि काचेच्या बाउलमध्ये किंवा मायक्रो सेफ बाउलमध्ये त्याला वितळून घ्यायचे 30 सेकंदासाठी दोनदा, किंवा तुम्ही डबल बॉयलर पद्धतीने सुद्धा वितळू शकता। पहिला आहे आपला डार्क चॉकलेट मोदक, ज्यासाठी मी इथे छोटे पीस करून घेतले डार्क चॉकलेटचे। आणि हा माझ्याकडे सिलिकॉनचा मोदकांचा मोल्ड आहे। त्यावर एकदा व्हाईट चॉकलेट एकदा डार्क चॉकलेट असे मी लेयर करून घेते, म्हणजे ते दिसायलाही खूप छान दिसतं आणि लागतंही खूप मस्त। ते सगळं भरून त्याला थोडंसं टॅप करून घ्यायचं, म्हणजे ते सेट होतं छान। दुसरा आहे आपला पान मोदक, ज्याच्या आतल्या स्टफिंगसाठी मी इथे बडीशेप, खडीसाखर, टूटी फ्रूटी, थोडी रंगीत बडीशेप, धणा डाळ आणि बाइंडिंगसाठी गुलकंद, किंवा जर गुलकंद नसेल तर तुम्ही खजूरही घालू शकता। ह्याचा गोळा करून घेतलाय आणि वरच्या आवरणासाठी मी इथे आमच्याच झाडाचं एक विड्याचं पान घेतले। त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे आहेत। त्यामध्ये आपण वितळून ठेवलेलं चॉकलेट आहे ना, ते घालायचं आहे आणि अगदी थेंबभर एवढा हिरवा रंग घालायचा आहे। त्यामुळे मस्त पानाचा जो हिरवा रंग छान येतो याला। आता मी तसंच करते। मोल्डमध्ये आपल्याला पहिल्यांदा हे व्हाईट चॉकलेट आणि मध्ये जे आपण गोळा करून ठेवला आहे ना स्टफिंगचा, तो घालायचा आहे आणि यालाही छान टॅप करून ह्याला बाजूला ठेवायचं आहे। तिसरा जो प्रकार आहे तो आहे रसमलाई मोदक, ज्यासाठी इथे मी पिस्ता थोडे क्रश करून घेतलेत, थोडी वेलची पावडर आणि 1 ते 2 थेंब पिवळा रंग घेतला आहे, म्हणजे छान अगदी तो रसमलाईचा जो कलर असतो तसा येतो। इथे तुम्ही केशर आतही ॲड करू शकता, किंवा हा जे मोल्ड आहे त्याला बघा मी केशर असं लावून घेतलं आहे आणि यामध्येही आपल्याला हे जे आपण मिश्रण बनवले ते घ्यायचं आहे। आपला आता शेवटचा मोदक आहे तो आहे ड्रायफ्रूट्स मोदक। त्यासाठी ड्रायफ्रूट्सची भरड आणि 2 थेंब व्हॅनिला एसेन्स घालून ह्याला आपल्याला मोल्डमध्ये भरून घ्यायचं आहे। थोडं टॅप करायचं आहे। याला फ्रीजमध्ये साधारण 20 मिनिटासाठी सेट होऊ द्यायचं आहे। तुम्ही बघताय 20 मिनिटानंतर मी जेव्हा हे काढते आहे तेव्हा कुठेही न चिकटता न तुटता सगळे मोदक आपले व्यवस्थित बाहेर आलेले आहेत। मी तुम्हाला एक पान मोदक कट करून दाखवते। तुम्ही बघताय ह्यातलं जे स्टफिंग आहे ते किती छान दिसतंय आणि चवीलाही इतकाच उत्तम लागतो। तुम्ही नक्की करून बघा हे झटपट आणि इझी असे चॉकलेटचे मोदक, आणि कसे झाले ते मला कमेंट करून नक्की सांगा।